पुढचे 5 वर्ष तुमच्या घरामध्ये एकही पाल दिसणार नाही असा एक पॉवरफुल उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। कोणत्याही केमिकल किंवा औषधाचा वापर न करता घरातील काही वस्तूंचा वापर करून घरामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाल अगदी कायमची निघून जाईल। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। पूर्ण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांदा इथे मी लाल कांदा घेतलेला आहे, पांढरा कांदा घ्यायचा नाही। लाल कांदा आपल्याला त्याचा पाचोळा काढून स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ना पाचोळा म्हणजे आता इथे मी अर्धा कांदा वापरत आहे, बाकी जर छोटा कांदा असेल तर पूर्ण कांदा वापरा, किंवा मिश्रण कमी जास्त तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे सर्व वस्तू घेऊ शकता। जसं की आता इथे अर्धा कांदा मी घेतलेला आहे, जास्त बनवायचा असेल तर मोठा एक पूर्ण कांदा घ्या, त्यानुसार तुम्ही हे बदल करू शकता। मोजमाप अचूक असं काही नाही, ढोबळ मानाने घेतलं तरी चालतं। आता इथे आपल्याला जो कांदा आहे तो खिसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची पेस्ट करायची आहे, प्युरी करायची आहे। वाटलंच तर तुम्ही बारीक तुकडे करून खलबत्त्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करू शकता, थोडंसं ओबडधोबड झालं तरी चालतं। त्यानंतर ना आता बघा इथे मी खिसून घेतलं, कारण की काय खिसल्यामुळे अगदी बारीक पेस्ट चांगली होते, लवकर होते आणि कुटायची वगैरे काही गरज पडत नाही। तर आता ना इथे आपण जे म्हणजे पूर्ण जे कांदा वापरलेला आहे अर्धा कांदा, तर त्याला आपण बघू शकता अशी पेस्ट केल्यानंतर ना जो भाग निघालेला आहे त्यामध्ये ना भरपूर असा कांद्याचा रस आहे, तर हेच आपल्याला हवा आहे। त्यामुळे काय करायचं, याला ना आपण पिळून पूर्ण रस याचा काढायचा। गाळणीमध्ये घेऊन देखील तुम्ही याचा रस काढू शकता, वाटलंच तर मिक्सरमध्ये टाकून जरी तुम्ही याला फिरवलं आणि याची पेस्ट केली तरी चालतं। फक्त याला म्हणजे बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही। आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते पिळून त्याचा रस 1 चमचाभर असा काढायचा आहे। तर साधारण आता जसं मी कांदा अर्धा घेतला, 1 चमचा रस निघाला, एक पूर्ण कांदा घेतला तर 2 चमचे रस निघाला असता, त्यानुसारच या वस्तू घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा भरून लागणार आहे ते मीठ घ्यायचं। मीठ कांद्याच्या रसामध्ये टाकून चांगलं विरघळेपर्यंत याला मिक्स करायचं। आता 1 चमचा मीठ घेतलं आहे अर्ध्या कांद्याला, 1 कांदा असेल तर 2 चमचे मीठ घ्यायचं, असं प्रमाण पुढचं वाढवत चला। यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल लिक्विड। डेटॉल लिक्विड इथे अर्धा म्हणजे झाकण मी वापरलेला आहे, चमचाने अर्धा चमचा घेतलं तरी चालतं। अर्धा झाकण इथे मी घेतलेलं आहे डेटॉल लिक्विड। अर्धा झाकण आपण पूर्ण यामध्ये टाकायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही इथे सॅनिटायझर वापरू शकता, पण डेटॉल लिक्विड असेल तर अजूनच चांगलं। नसेल सॅनिटायझर डेटॉल लिक्विड तर तुमच्याकडे डेटॉल साबण असेल तर ती खिसायची आणि बारीक खिसून यामध्ये टाकायची, चांगलं विरघळेपर्यंत यामध्ये मिक्स करायची। आता ना जसं यामध्ये आपण बाकी इतर गोष्टी टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला इथे लागणार आहे 1 मोठा चमचा खायचा सोडा। बघू शकता खायचा सोडा चमचा भरून मी घेतला, यामध्ये टाकला। खायचा सोडा यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे, कारण की यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन आपण बनवणार आहोत, जे इथे आपल्याला रिझल्ट पाली घालवण्यासाठी देतं। आणि त्यासोबतच जसं आता खायचा सोडा टाकला की पूर्ण असं पाणी नाहीच असं वाटतं, पूर्ण फेसाळतं, हे फेस झाल्यासारखं होतं हे मिश्रण। आता बघू शकता लिक्विड अजिबात राहिलेलं नाही, पूर्ण असा फेस झालेला आहे घट्टसर। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फेस म्हणजे असा संपेपर्यंत, फेस संपू द्यायचा नाही, त्या अगोदरच यामध्ये टाकायचा कापूर। कापूर इथे साधारण 1 छोटी वडी जी आहे ना बारीक करून टाकायची, किंवा 2 वड्या कापराच्या घ्यायच्या, बारीक पावडर करून यामध्ये टाकायच्या। मी अगोदरच पावडर करून ठेवलेलं आहे, तर ते यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। हे जे फेस आहे ना असं शांत याला ठेवलं की वाढतच जातो, आणि हेच आपल्याला हवं आहे। अगदी संपेपर्यंत थांबायचं नाही, पूर्ण प्रोसेस लवकर करायची। चांगलं कापूर यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर कापूर, मीठ हे सर्व खायचा सोडा यामध्ये मिक्स झालेलं तर आहेच, आपण ना यामध्ये टाकणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे टूथपेस्ट, जी की कोणत्याही ब्रँडचं तुमच्या घरी जे असेल, जे ब्रश करण्यासाठी रेग्युलर तुम्ही वापरता, किंवा एक्सपायर झालेलं आहे तुमच्या घरी पडून आहे, खराब झालेला आहे, तर ते देखील इथे वापरलं तरी चालतं। टूथपेस्ट साधारण 3-4 वेळा आपण जे ब्रश करण्यासाठी वापरतो ना तेवढं यामध्ये टाकायचं आणि चांगलं यामध्ये मिक्स करायचं। आता टूथपेस्ट टाकलं की यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण फेस असा शांत होतो, अगदी घट्टसर हे मिश्रण झालेलं दिसतं। त्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या एक्सपायर गोळ्या आपल्याला वापरायच्या आहेत। एक्सपायरच गोळ्या का, तर यामध्ये आपल्याला जे केमिकल रिॲक्शन करायचं आहे त्यासाठी एक्सपायर गोळ्याच महत्त्वाच्या आहेत। कोणत्याही तापीच्या, सर्दीच्या कसल्याही गोळ्या तुमच्याकडे असू द्या, ज्या की घरामध्ये पडून असतात। बऱ्याच वेळा कोर्स आपण पूर्ण करत नाही, गोळ्या तशाच इकडे तिकडे पडून
मिळून असतात पाकिटं, तर त्यातील 7-8 4-5 अशा गोळ्या घ्यायच्या आणि त्यानंतर त्याला खलबत्त्यामध्ये किंवा पेपरमध्ये टाकून कुटून बारीक करून घ्यायचं. त्यानंतर खलबत्ता स्वच्छ धुवून घ्या, कारण की एक्सपायर गोळ्या आहेत, त्यामध्ये काही अन्नपदार्थ परत बनवायला नको धुतल्याशिवाय. तर व्यवस्थित त्याचं पावडर करून घ्यायचं गोळ्यांचं एक्सपायर, आणि ते आपल्याला टाकायचं आहे या मिश्रणामध्ये. या मिश्रणामध्ये म्हणजे होईल तेवढं बारीक पावडर करायचं, म्हणजे चांगलं मिक्स झालं पाहिजे. जर मोठं असेल ना तर त्याला विरघळायला वेळ लागेल. बाकी गोळ्या तशा लवकर विरघळतात पाण्यामध्ये, तर चांगलं बारीक करायचं, त्यामध्ये टाकायचं, मिश्रणात मिक्स करायचं. सुरुवातीला बघा आपण एकही पाण्याचा थेंब वापरला नाही, कारण की यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन आपल्याला तयार करायचं होतं. तर या गोष्टींची भरपूर काळजी घ्यायची. अजिबात पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही. त्यानंतर एक असं जसं 1 कप पाणी मी यामध्ये टाकलं, तर पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं. म्हणजे यामध्ये ज्या गोळ्या आहेत आपण शेवटी टाकलेल्या, थोड्याफार मोठ्या कुठल्या जरी गेलेल्या असतील ना, तर चांगल्या यामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत. यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे, एक तर तुम्ही कापूस घ्या, टिश्यू पेपर घ्या, किंवा साधा पेपर जरी घेतला तरी चालतं. त्याचे काही असे तुकडे करायचे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये असे भिजवून घ्यायचे आहेत, या लिक्विडमध्ये भिजवून घ्यायचे आहेत. तर जसं आता इथे आपण टिश्यू पेपर वापरत आहोत, तर हे 2 पद्धती मी शेअर करत आहे. याला वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही वापरू शकता. पण काय होतं ना, बऱ्याच वेळा जसं आता काही ठिकाणी आपण पाणी टाकू शकत नाही, त्यात कोरडं काही ठिकाणं असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय खूप कामी येतो. आणि यामुळे काय होतं, जर वर पाली असतील तर त्या स्प्रेमुळे आपल्याला म्हणजे पाणी टाकल्याने घालवता येतील. पण खालच्या ज्या पाली असतात किंवा तुमच्या घरामध्ये कॉकरोच आहेत ते घालवायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरेल. आता इथे आपण टिश्यू पेपर असा ओला करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे ते स्प्रे बॉटल. स्प्रे बॉटल नसेल तर मी नेहमी सांगते, एखादी खाली पाण्याची रिकामी बॉटल घ्यायची. त्याला काय करायचं, त्याच्या झाकणाला ना टोकदार वस्तूने म्हणजे सुईने छिद्र पाडायचे, म्हणजे सुईला गरम करून, आणि ते छिद्र पाडून स्प्रे बॉटलसारखं तुम्ही त्याला वापरू शकता. यानंतर ना आता बघा इथे आपल्याला या स्प्रे बॉटलमध्ये हे लिक्विड टाकायचं आहे आणि ते स्प्रे बॉटल बंद करून घ्यायची. पूर्णपणे यामध्ये टाकलेल्या जे गोष्टी आहेत त्या विरघळलेल्या पाहिजेत, म्हणजे काय होतं, स्प्रे बॉटलमध्ये त्या अडकत नाहीत, व्यवस्थित याला आपल्याला वापरता येतं. आता दोन्ही कसं वापरायचं, तर बघा जे कॉटन बॉल्स बनवलेले आहेत, म्हणजे जे टिश्यू पेपर आपण बनवलेला आहे, त्याला काय करायचं, घरातील कानाकोपऱ्यामध्ये टाकायचं, जिथे तुम्ही लिक्विड टाकू शकत नाही किंवा जिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे, जेणेकरून ना पाली काय होतात, अजिबात त्या ठिकाणी येत नाहीत. कपाटात म्हणा, बेडमध्ये म्हणा, अगदी टॉयलेट बाथरूममध्ये म्हणा, नक्की तुम्ही हे ठेवून बघा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. दररोज जिथे तुम्हाला पाल दिसते ना, त्या ठिकाणी हे जर ठेवलं ना, तर नक्कीच तुमच्या लक्षात फरक जाणवेल की काही सेकंदातच त्या ठिकाणून पाल निघून जाते आणि परत त्या ठिकाणी पाल येत नाही. आता घरामध्ये बघा अशा ठिकाणी काही वेळा काय होतं ना, अगदी जायला देखील भीती वाटते, कारण की तिथे पाल बसलेलीच असते. तर अशी काही माझ्या घरातील ठिकाणं होती, त्या ठिकाणी मी हा स्प्रे केला आणि जिथे जिथे स्प्रे केला ना, त्या दुसऱ्या दिवशीपासून मला त्या ठिकाणी एकही पाल दिसली नाही. बेस्ट रिझल्ट मिळतो. विशेष म्हणजे अंगावर पडण्याची भीती नाही, मारण्याची भीती नाही. एकदा करून बघा, आणि काही प्रश्न असतील या संबंधित तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, म्हणजे तुमच्या घरातील पाली कॉकरोच तुम्हाला घालवण्यासाठी मदत होईल. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत.